नमस्कार, मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्षा आपले मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा बेसनाचा खमण ढोकळा। हा ढोकळा जाळीदार, स्पॉन्जी आणि एकदम सॉफ्ट होतो। कधी कधी काय होतं, आपल्याकडून ढोकळा बनवताना कळत न कळत अशा चुका होतात की तो एकतर फुलत नाही, फुलला तरी आतून कच्चा राहतो किंवा घशात अडकतो। तर ह्या चुका न होण्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ढोकळ्याची परफेक्ट रेसिपी। चला तर मग आपल्या आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका बाउलमध्ये मी 1 कप बेसन पीठ घेतले। मिक्सिंग बाउल आपल्याला थोडासा मोठा घ्यायचा आहे। यामध्ये 2 चमचे आपल्याला रवा टाकायचा आहे। रवा घातल्यामुळे ढोकळा जाळीदार होतो आणि घशात अडकल्यासारखा होत नाही। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकायचे आहे। इथे आपल्याला दह्याचं आणि बेसन पिठाचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे। 1 कप बेसन पिठासाठी अर्धा कप दही टाकायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी किंचित हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे। 2 चमचे आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे। आता आपल्याला हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे। आधी आपल्याला दह्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, मग आपल्याला पाण्याचा अंदाज पण घेता येईल। अशा पद्धतीने आता हे एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। इथे मी अर्धा कप पाणी घेतले। आता आपल्याला यामध्ये हे पाणी थोडं थोडं करत टाकायचे। एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आपल्याला याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। याच्या गुठळ्या मोडतच आपल्याला हे एकजीव करायचे। पाणी एकदम जास्त आधीच टाकलं तर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि आपल्यालाही पाण्याचा अंदाज येणार नाही। त्यासाठी यामध्ये थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे। फक्त लक्षात ठेवा, आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। आता हे बॅटर एकदम व्यवस्थित तयार आहे। अगदी 2 ते 3 टेबलस्पून पाणी यामध्ये उरलेलं आहे। यावर आता झाकण ठेवायचे आहे आणि 15 मिनिटे हे पीठ आपल्याला भिजू द्यायचे। पीठ भिजते तोपर्यंत इथे पाणी तापायला ठेवायचे। लक्षात ठेवा, ढोकळ्यामध्ये आपल्याला सोडा टाकायच्या आधीच पाणी उकळत ठेवायचं आहे, त्यामुळे ढोकळा व्यवस्थित फुलायला मदत होते। आता इथे आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवून घेणार आहे त्याला एक तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। याला तेल लावून झाल्यानंतर आता इथे हे बॅटर व्यवस्थित तयार आहे, ते परत एकदा 2 मिनिटे फेटून घ्यायचे। बॅटर व्यवस्थित फेटून झालेलं आहे। आता इथे मी एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे। हे पूर्ण पॅकेट आपल्याला इथे लागणार आहे। जर इनो नसेल तर तुम्ही इथे 1 टीस्पून खाण्याच्या सोड्याचाही वापर करू शकता। आता मी इथे इनो टाकून घेणार आहे। एकाच ठिकाणी इनो टाकायचा आहे आणि त्यावर 1 चमचाभर पाणी टाकून तो ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे। ॲक्टिवेट करून झाल्यानंतर लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता याचा आता साईज डबल झाली आहे। यासाठीच आपल्याला घेताना बाउल मोठा घ्यायचा आहे। इनो व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने आता इथे हे बॅटर सगळं मी या भांड्यामध्ये टाकून घेतले। थोडंसं हे भांडं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जी हवा असेल ती बाहेर निघून जाईल। इथे आता कढईतल्या पाण्याला उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावर हा डबा ठेवायचा आहे। डबा ठेवल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटे हा वाफवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता स्टिकला ढोकळा अजिबात चिटकत नाहीये। आता हा ढोकळा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि गार करायला ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण त्यावर टाकण्याच्या फोडणीची तयारी करूया। इथे मी तडका पॅनमध्ये 1 पळी तेल टाकले।
आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्यांचे काप टाकायचे आहेत, कढीपत्ता टाकायचा आहे, आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचे आहे। पाणी टाकल्यानंतर यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे आणि अगदी थोडंसं यामध्ये चवीला मीठ टाकायचं आहे। 1 ते 1.5 मिनिटे हे व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपली आता ही ढोकळ्यावर टाकायची फोडणी तयार आहे। इथे ढोकळाही आता गार झालेला आहे, तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सुरीने अशा पद्धतीने आपल्याला गोल आकारामध्ये फिरवून घ्यायचे, म्हणजे ढोकळा अगदी सहजपणे निघतो। अशा पद्धतीने आता प्लेटमध्ये हा ढोकळा काढून घेते आहे। थोडंसं टॅप केल्यानंतर लगेचच हा ढोकळा निघतो। तुम्ही पाहू शकता ढोकळा अजिबात चिटकलेला नाही आणि छान याला जाळी पण आलेली आहे। आता याला आपण व्यवस्थित कट करून घेऊया। न चुकता ढोकळा बनवण्यासाठीचे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की तयार करून पहा। आता आपण हा ढोकळा कट करून घेऊया। ढोकळ्याचे व्यवस्थित आता आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता छान स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे। आता यावर आपल्याला तयार केलेली फोडणी टाकायची आहे। फोडणी टाकल्यानंतर लगेचच यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे, यामुळे याची चव आणखीनच वाढते। अशा पद्धतीने तयार आहे जाळीदार, स्पॉन्जी आणि खमंग ढोकळा। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा।